विक्रीसाठी नेत असलेल्या गोवंश जनावरांचा टेम्पो कोतवाली पोलिसांच्या पथकाने गुरुवारी 25 एप्रिलला सकाळी केळगाव बायपास येथे पकडला। टेम्पोत दाटीवाटीने कोंबलेल्या 39 जनावरांची सुटका करण्यात आली। त्या टेम्पोत 8 जनावरे गुदमरून मयत झाल्याचे आढळले। टेम्पो चालक मोसिम मुस्ताक कुरेशी वय 40 राहणार बेपारी मोहल्ला झंडीगेट अहमदनगर यास टेम्पोसह ताब्यात घेण्यात आले। कोतवालीचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुरुवारी सकाळी गोवंश जनावरांची कत्तल करण्यासाठी एका आयशर टेम्पोत ही जनावरे दाटीवाटीने कोंबून नगर पुणे महामार्गाने नगर शहरात आणली जात असल्याची माहिती मिळाली। ही माहिती मिळताच त्यांनी गुन्हे शोध पथकाला केळगाव बायपास चौकात कारवाईसाठी पाठवले। या पथकाने सकाळी 9:30च्या सुमारास तेथे जाऊन सापळा लावला। थोड्याच वेळात एक संशयित आयशर टेम्पो तेथे येताना दिसला। पथकाने टेम्पो चालकाला थांबवले आणि टेम्पोची पाहणी केली असता त्यात एकूण 47 गोवंश जनावरे आढळली। त्यातील 8 वासरे मयत असल्याचे दिसून आले। पोलीस पथकाने टेम्पो चालक मोसिम मुस्ताक कुरेशी याच्याकडे चौकशी केली असता ही जनावरे समीर शेख राहणार कसाई मोहल्ला सुपा यांच्या मालकीची असून ते झेंडीगेट येथे कत्तलीकरता घेऊन जात असल्याचे सांगितले। पोलीस पथकाने 39 जिवंत गोवंश जातीची जनावरे, 8 मयत वासरे आणि आयशर टेम्पो असा एकूण 10,49,000चा मुद्देमाल जप्त केला। सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल शाहिद शेख, AP इनामदार, पोलीस नाईक अविनाश वागचौरे, महिला पोलीस नाईक संगीता बडे, पोलीस कॉन्स्टेबल सत्यजित शिंदे, तानाजी पवार, सूरज कदम, अतुल काजळे, दीपक रोहकले, सचिन लोळगे ढाकणे यांच्या पथकाने केली। बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।